सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगार, बीडी, यंत्रमाग कामगार व असंघटित कामगार आणि इतर कामगार यांचे अनेक प्रश्नाबाबत सर्वपक्षीय सोलापूर विकास मंचच्या वतीने अनेक वेळा तक्रारी निवेदनाद्वारे दिली, परंतु त्यास 3 ते 4 महिने लोटून गेले. अद्यापही कुठलेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालेला नाही. म्हणून सर्वपक्षीय सोलापूर विकास मंचच्या वतीनं 9 सप्टेंबर रोजी विकास मंचचे प्रमुख साथी बशीर शेख, उपाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष अर्जुन सलगर आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात अचानक भेट देऊन धडक दिली. यावेळी नेहमीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त शिरीष गायकवाड उपस्थित नव्हते. त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी गायकवाड यांना भेटून आम्ही दिलेल्या निवेदनाची कारवाई झाली का असे विचारले. त्यावेळी सरकारी कामगार अधिकारी गायकवाड हे आमचे साहेब नाहीत, आल्यावर याबाबत पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल असे म्हणाले. तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी सरकारी कामगार अधिकारी यांना धारेवर धरले, घोषणाबाजीला सुरुवात केली व आमच्या मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा आमचा पुढचं आंदोलन तीव्र राहील असा इशारा दिला. सरकार कामगार अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चा करून 13 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता देऊन बैठकीस कामगार आयुक्त साहेब उपस्थित राहिले पाहिजे असे सांगितले. कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने सरकारी कार्यालयातील सरकारी अधिकारी यांच्या कामकाजाबाबत निराशा व वेळ काढूपणाचे कामकाज होत आहे. अनेक प्रश्नाबाबत हायकोर्टाने मार्गदर्शक सूचना दिले तरी सरकारी अधिकारी दखल घेत नाहीत. हे अत्यंत शोकांतिक आहे. प्रामुख्याने ज्या गरिबांचे कामगारांचे प्रश्न असतात, या प्रश्नाला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय हे प्रथम न्यायालय आहे. परंतु या कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांपेक्षा दलालांचा आपल्या सहकारी अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार उपयोग करून घेतला जातो. यासाठी सोलापुरातील चळवळ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगार संघटना, राजकीय पक्षातील संलग्न असलेल्या सर्व संघटनांचे एकत्रित करून सर्वपक्षीय सोलापूर विकास मंच स्थापन करण्यात आले.